आई म्हणजे वात्सल्यरूपी अखंड खळखळणारा झरा, अवघ्या विश्वातील अढळ शाश्वत शब्द हाच खरा. जिथे क्षणभर विसावण्यास असते एक शीतल छाया, चिरंतन प्रेमात साकारलेली एक वेडी माया. आई म्हणजे ममत्वाची असते साक्षात मूर्ती, सृष्टी निर्मात्याची एक अप्रतिम कलाकृती. निस्वार्थी प्रेमाचीच एक श्रुती, शब्द जे अपुरे पडतात वर्णिता तिची महती. आई म्हणजे असते एक जीवनशाळा, अनुभवाया मिळतो तिथे दुःखाचा कळवळा, हास्याचा उमाळा. आई असतं एक हक्काचं स्थळ, धाय मोकलून रडण्याचं, खळाळून हसण्याचं. आई कशी होऊ तुझी त्राई, कशी फेडावी तुझी ऋणाई, कशी फेडावी तुझी ऋणाई. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज माझं झाडं लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तर हा कार्यक्रम मी करत आहे आईच्या वाढदिवसाप्रित्यर्थ. तर हा कालचा व्हिडिओ आहे. तर काल मी म्हणजे आज आईचा वाढदिवस आहे, तर त्याच्यासाठी मी विचार करत होती की काय करू काय करू. तर मला तेव्हा हाच एक खूप सगळ्यात बेस्ट ऑप्शन वाटला की छानपैकी झाड लावू. तर चला आज मी झाड लावते. हे छान पारिजातकाचं झाड मी आणलं होतं आणि आणून ठेवलं होतं, पण त्याला लावण्याचा मुहूर्त येत नव्हता. तर नेमका मला असं वाटतं की आजचाच मुहूर्त होता कदाचित तो. तर मी माती आणली होती तिथून. कधी म्हणजे माती जी आहे ना, ही नॉर्मल, ही तुम्हाला जिथे तुम्ही नर्सरीमध्ये वगैरे जाता ना, तिथे तुम्हाला खूप चांगली माती मिळून जाते. आणि जी खतं वगैरे आहेत, आता हे बघा, हे मी तुम्हाला दाखवलं होतं की हे उगावचं मी पॉटो मिक्स मागवलं होतं. याच्यामध्ये जवळपास 12 ते 16 काहीतरी प्रकारची वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या झाडांसाठी, म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट जरी लावलं, त्याच्यामध्ये माती जरी नाही मिक्स केलीत तरी झाडं खूप मस्त राहतात. तर मी त्याच्याकडून थोडंसं शेणखत पण आणलं होतं. म्हणजे हे ना त्यांच्याकडे जे मिळतं ना, ते खूप रॉ असतं आणि आपण जे मागवतो, जे असे पॅकेट्समध्ये येतात, तर ते खूप प्युअर रिफाईन करून आलेले असतात. आणि जेवढी गोष्ट साधी किंवा रॉ असते ना, त्याचा परिणाम तेवढाच चांगला असतो. तर म्हणून मी थोडंसं शेणखत आणलं होतं. आणि हे पण जे बघा, मी उगावचं सुद्धा शेणखत, हे पण छान आहे, असं नाही म्हणते की ह्यात काही प्रॉब्लेम आहे, हे पण छान आहे. तर हे पण मी मिक्स केलं, म्हणजे जे जे होतं ते सगळं मिक्स केलं त्याच्यामध्ये. आणि हे खतं मला खूप पुरतात. म्हणजे मी मागवतानाच ना 5-5 किलोचे पॅकेट मागवते आणि खूप स्वस्त पडतात. म्हणजे अगदी 300-350 मध्ये संपूर्ण 5 किलोचं पॅकेट येतं. आणि झाडं समजा तुमची कमी असतील, तर तुम्हाला अगदी वर्षभर सुद्धा ते पुरेल आणि ते काही खराब होत नाही, काही नाही. तुम्ही आणून ठेवलं एका साईडला व्यवस्थित ना, तर मस्त राहतं ते खत. तर ही बेडरूमची खिडकी आहे आणि इथे पण मला झाडं लावायला खूप खूप मस्त, म्हणजे स्वामींच्या कृपेने खरं सांगते की ज्या गोष्टी मला आवडतात ना, तर त्या गोष्टींची आवड पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला पुरेपूर इथे असा स्कोप दिलेला आहे. तर म्हणून म्हटलं चला, खिडकी अशी थोडीशी रिकामी रिकामी वाटते, तर म्हटलं झाडं लावायचा कार्यक्रम करूया. हे ना, ह्याला मधुमालती असं काहीतरी म्हणतात या झाडाला. ह्याला खूप छोटी छोटी फुलं येतात पांढऱ्या रंगाची आणि खूप खूप सुगंध येतो त्या फुलांचा. तर हे झाड मी आणून ठेवलं होतं आणि हे किचनमध्ये ठेवलं होतं आणि पावसाच्या पाण्याने ना त्याला फुलं पण खूप छान छान आले होते. पण आता जसं जसं आता पाऊस कमी होतोय आणि थोडासा वातावरणामध्ये जसा उन्हाळा म्हणजे उष्मा वाढत चाललाय ना, तर ते झाड बघा थोडंसं असं सुकल्यासारखं वाटत होतं मला. तर म्हणून म्हटलं नको, आता ह्याला प्रॉपर कुंडीमध्येच लावूया, म्हणजे ते आणखीन छान पसरेल आणि फुलं पण छान येतील त्याला. आणि तिथे किचनच्या खिडकीमध्ये ना, जसं हवं तेवढं ऊन वगैरे तिथे त्याला मिळत नसेल. तर म्हणून आपण काय करायचं, घरामध्ये जिथे तुम्हाला असं वाटतंय, समजा आता 2-3 जागा असतील, तर तुम्ही चेक करायचं की झाडं कुठे व्यवस्थित सर्व्हाइव्ह करतायत, कुठे सुकतायत, कुठे व्यवस्थित वाढतायत, म्हणजे त्यांना हवा, ऊन या सगळ्या गोष्टी कुठे व्यवस्थित मिळतात, त्याच्या हिशोबाने तुम्ही झाडं लावा. नाही की फक्त शोसाठी. झाडांना पण त्या गोष्टी मिळणं किंवा ते छान वाढणं हे पण तेवढंच महत्वाचं असतं. तर बघा, आता हे मिक्स छान करते. ह्या कुंड्या ना, ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्ही झाडं जेव्हा लावताय, जेव्हा असं गॅलरीमध्ये वगैरे झाडं लावताय, तर झाडं तर वाढली पाहिजे, पण दिसायला पण सुंदर दिसलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं ना, शक्यतो
एकाच प्रकारच्या कुंड्यांचा वापर करायचा. तर ही मला वाटतं 12 इंचाची जवळपास कुंडी असेल. तर मी ना सगळ्या आता एवढ्याच साईजच्या कुंड्या आणते. त्यामुळे कसं ते एकत्र असं लावलं ना, तर खूप सुंदर दिसतं. तर आता ही माती भरली याच्यामध्ये हे झाड लावलं. त्यानंतर आता हे छान मी पारिजाताचं झाड लावणार आहे. हे मी आईसाठी झाड लावणार आहे. अ, म्हणजे ही खूप चांगली कन्सेप्ट आहे. मी तुम्हाला सांगते, की कोणाचाही वाढदिवस असेल, काही असेल, तर आपण सेलिब्रेट तर करतो. तर हे आणखीन एक असं एक मस्त सेलिब्रेशन करायचं, की वाढदिवस असेल ना, तर वाढदिवसाला एक तरी झाड लावायचं. म्हणजे प्रत्येकाच्या वाढदिवसाला ना आपण एक झाड लावायचं. तर मग झाड कुठे लावायचं? झाड लावायला भरपूर जागा असतात. शोधलं तर सगळं सापडतं. तर म्हणून ही एवढी भारी आयडिया आहे ना, असं जर केलं ना, तर छान सगळीकडे अशी मस्त हिरवळ, हिरवळ, हिरवळच दिसेल आपल्याला. तर हे काय केलं मी स्क्रूड्रायव्हर गरम केला थोडासा आणि त्याने होल करते. कारण मग पटकन होल होतो प्लास्टिकला. आणि मातीच्या कुंड्या का नाही वापरत? तर मातीच्या कुंड्या ना नंतर खूप जड होऊन जातात आणि मॅनेज करणं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटतं. आणि कसं इथे वरती आपण कुंड्या ठेवतो, कधी काही पडलं वगैरे तर कोणाच्या डोक्यात वगैरे पडू शकतं. आतल्या बाजूला जर तुमची मोठी अशी टॅरेस असेल किंवा तुमचं पर्सनल असं गार्डन असेल मोठं, तर तुम्ही नक्कीच मातीच्या कुंड्या लावा. पण जेव्हा तुम्ही ग्रिलमध्ये लावताय ना, तर मातीच्या कुंड्या अव्हॉइड करा. एक तर ग्रिलला त्याचं वजन कुंडीचं स्वतःचं वजन असतं, प्लस त्यात माती येते, प्लस जेव्हा ते झाड मोठं मोठं होत जातं, त्याची मुळं पसरत जातात, त्याचं वजन वाढतं. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण आपलं काम करायचं. हे पारिजातकाचे जे झाड आहे ना, ह्याला हरिशृंगार सुद्धा म्हणतात. तर म्हणजे कृष्ण भगवान कृष्णांच्या सेवेसाठी ह्याची फुलं वापरली जातात. तर सध्या तरी ह्याला फुलं येत नाहीत, म्हणजे वर्षभर फुलं येत नाहीत. मला वाटतं ऑक्टोबर नंतर ह्याला फुलं यायला सुरुवात होते. तर म्हणून मला आता आता बघा, आता आपला हा ऑगस्ट महिना आहे, तर सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे एकच महिन्यामध्ये राहिलाय. तर मग म्हणून म्हटलं चला आता हे झाड लावूया मस्त. तर मग ऑक्टोबरपर्यंत जेव्हा फुलं येतील आणि याची जी फुलं येतात ना, ती रात्रीची फुलं उमलतात आणि त्याचा सुंदर असा सुगंध दरवळतो. तर हे झाड लावताना कधी पण आतमध्ये हे जे त्यांनी बेस जो तयार केलेला असतो ना, थोडासा साईडने ना फोडून घ्यायचा. कारण मग काय होतं, की मुळं थोडीशी मोकळी-मोकळी होतात. नाहीतर ते गच्च-गच्च राहतं आणि कधी-कधी ना मग आतमध्ये चिकट होतं सगळं. माती पण घट्ट होते, चिकट होते. त्यामुळे झाडाला ऑक्सिजन मिळत नाही. आणि मातीची कुंडी असली की कसं ऑक्सिजन पास होत राहतो, पण प्लास्टिकच्या कुंडीमध्ये तसं होत नाही. तर म्हणून आपल्याला आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा वरचेवर माती जी असते ना, ती खुरपत राहावी लागते. तर आता ते पारिजातचं पण झाड लावलं आणि आणखीन पण 2-3 झाडं होती ज्याचं मला थोडं-थोडं रिपेअर करायचं होतं. जर तुमच्याकडे असं झाडं जास्त प्रमाणात असतील किंवा गार्डन टाइप असेल, तर फक्त आणून उपयोग होत नाही. रेग्युलर आपलं त्यांच्याकडून करणं सुद्धा झालं पाहिजे. म्हणजे झाडांना वेळोवेळी तुम्ही जसे सीझन चेंज होतात, तर तसं खतं दिली पाहिजे. तर ती झाडं तितकी छान वाढतात किंवा त्यांची ग्रोथ तितकी छान होते. आता हे जे तुम्हाला कुंडीमध्ये जो कडीपत्ता दिसतोय ना, हा अगदी म्हणजे जेव्हा मी शिफ्टिंग करत होती ना, तेव्हा तो अगदी एकदम लूज पडलेला, म्हणजे काहीच उरला नव्हता कडीपत्ता आणि आता बघा तो किती सुंदर वाढलाय. अगदी मस्त पसरलाय छान. तर म्हणून इथे त्यांना हवा छान येते. आता हे प्लास्टिक लावलंय समोर, म्हणजे पाऊस खूप जोरात यायचा, तर त्याच्यामुळे इथे प्लास्टिक लावलंय. पण प्लास्टिक लावलंय त्याच्यामुळे असं काम करायला बरं वाटतंय. नाहीतर समोरून आहे ना सगळं ओपन आहे आणि समोर बिल्डिंग येते आणि सगळ्यांच्या खिडक्या समोर येतात. मग तिथे असं आपल्याला जरा उभं राहून काम करायला ऑकवर्ड वाटलं असतं. तर आता असं काही टेन्शन वाटत नाहीये. आता जसं-जसं हळू-हळू पाऊस कमी होईल, ऑलरेडी कमी झालाय, पण तरी पण मध्ये-मध्ये येतो जोरात. तर म्हणून म्हटलं प्लास्टिक सध्या राहू दे, नंतर आपण प्लास्टिक काढू. तर कुठलंही काम करायचं म्हटलं तर हा असा पसारा तर होतोच. तर ते सगळं आवरलं आणि इथे बघा ह्या लाद्या ज्या आहेत ना, त्या मी अशा वुडन टेक्स्चरमध्ये लावल्यात. ज्यामुळे हे ॲक्चुअली झाडांसाठीच मी अशा लाद्या लावल्या, की ज्या म्हणजे बघा खराब दिसत नाहीत आणि दिसायला पण खूप क्लासी दिसतात. आता बरेच जण असे कार्पेट्स वगैरे पण टाकतात. तर म्हटलं त्यापेक्षा आपण लाद्याच टाकल्या, तर कसं आपल्याला पुसायला, झाडू वगैरे ह्या गोष्टींसाठी पण खूप बरं पडतं. तर झाडांना ना कधीही लावल्यानंतर किंवा खतं टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकायचं. कारण खतं उष्ण असतात. त्यामुळे झाड कधी-कधी जळून जाण्याचे चान्सेस, म्हणजे मुळं जळण्याचे चान्सेस जास्त असतात.
तर म्हणून झाडाला पाणी लगेचच घालायचं. तर आता थोडं थोडं आणि जे आपण पाणी घालतो ना ते कुंडीतून नेहमी खालपर्यंत आलं पाहिजे, अशा प्रकारे झाडाला पाणी घालायचं. नाहीतर फक्त तुम्ही वरच्यावर पाणी घातलं, ते पाणी खाली जर ड्रेन नाही झालं तर म्हणजे ते जी माती आहे ना ती आतल्यात चिकट व्हायला सुरुवात होते. तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी झाडांच्या बाबतीतल्या मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत राहते. तर बघा आता कशी मस्त दिसतायत की नाही आपली झाडं. बघा किती छान वाटतायत. म्हणजे जी जागा रिकामी होती ती कुंड्यांनी किती सुंदर दिसते. माझ्याकडे काम करताना ना ज्या लाद्या निघाल्या होत्या साईडच्या कडप्पा लाद्या, तर त्या लाद्या मी इथे खाली टाकल्यात. ज्यामुळे कसं कुंड्या त्याच्यावरती म्हणजे कुंड्यांचं भार त्याच्यावरती व्यवस्थित राहील आणि खाली ग्रिलही आपली खराब होणार नाही. तर ह्यावरती 2 हँगिंग ठेवल्यात आणि खाली अशा प्रकारची सगळी झाडं लावलीत. तर बघा किती खुश झाली बघा झाडं पण म्हणजे कुंड्यांमध्ये लावल्यानंतर आणखीन छान खुश दिसतायत. मस्त छान हॅपी हॅपी वाटतायत. तर हे बघा हे कढीपत्त्याचं झाड आहे. किती छान फुललंय आणि आता हे कढीपत्त्याचीच काडी आहे. तर त्याच्या बाजूलाच त्याला लावलं म्हणजे शेजाऱ्याचा जरा त्याच्यावर असर व्हावा म्हणून. तर आता हा आहे आजचा दुसरा दिवस म्हणजे आजचा दिवस. तर आज आहे आईचा वाढदिवस. आज आहे 22 तारीख. आज आहे गुरुवार, माझा खूप सगळ्यात आवडता वार. तर आज पूजा असते आपली गुरुवारची पूर्ण सागर संगीत. तर त्याच्या आधी आहे ना सगळी मी आता हल्ली थोडं थोडं पुसायला म्हणजे सुरुवात करते. कारण इतकी 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 धूळ येते ना, जेवढं तुम्ही विचार करता की मोकळं पाहिजे, ओपन पाहिजे, पण तेवढीच जास्त धूळ सुद्धा येते. पण हे जे माझं मॅजिकल लिक्विड आहे ना, ते अगदी म्हणजे मला एवढं मदत करतं ना. तुम्ही बघा की त्याच्यावरती एक हात मारलाय, पण त्याच्यावर किती शाईन येते पटकन. तर मस्त आहे ते लिक्विड. मला खरंच खूप आवडतं. टाईडचं लिक्विड आहे ते. जे मशीनसाठी वापरतात. टॉप लोड मशीनचं जे लिक्विड असतं ना, ते मशीन नाही, ते लिक्विड थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याने संपूर्ण तुम्ही फर्निचर म्हणा, ग्लास म्हणा, किचन प्लॅटफॉर्म्स म्हणा, इतके सुंदर निघतात ना त्याने. म्हणजे कपड्यांना तर वापर होतोच होतो, पण त्यासोबत आपल्या इतर घरच्या सगळ्या कामांसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. तर हे जे वुडनमध्ये सगळं मी घरामध्ये जी थीम केली आहे ना, ती म्हणजे माझ्या डोक्यात तशीच थीम होती की काहीतरी छान असं वुडनमध्ये असावं, जे दिसायला म्हणजे कधीच आपल्याला असं बोर वाटलं नाही पाहिजे. नाहीतर आपण काय करतो नॉर्मली सगळीकडे कलर कॉम्बिनेशन वगैरे करतो, पण नंतर नंतर ते बघून बघून आपल्याला कंटाळा येतो. तर वुडन कॉम्बिनेशन असेल ना, त्यासोबत तुम्ही पडद्यांमध्ये चेंजेस करू शकता. तुम्ही बेडशीट्समध्ये चेंजेस करू शकता. तुम्ही छान काहीतरी फ्रेम्स वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे सगळं जे इथे संपूर्ण लावलंय आणि खरं आहे की जितकं तुम्ही सुटसुटीत ठेवाल ना, तितकं तुम्हाला क्लीन करायला अगदी इझी पडतं. तर म्हणून मी इथे खूप जास्त असं पहिले जसं माझं शोकेस होतं मोठं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू होत्या आणि साफ करणं खूप कंटाळा यायचा कधी-कधी. म्हणजे काढलं तर सगळंच काढावं लागायचं. तर त्याच्यामुळे मी इथे ज्या गोष्टी तिथे मला अशा प्रॉब्लेमॅटिक वाटायच्या किंवा ज्या गोष्टींचा काहीतरी अनुभव असायचा, त्याच्या हिशोबाने सोपं काय पडेल, तर त्याच्या हिशोबाने मी इथे असं हे काम करून घेतलंय. हे पण पुसायला बघा अगदी इझी आहे आणि किती शाईन आली. जे ग्रीन कलरचे चारकोल्स आहेत, ते बघा किती शाईन करतायत. तर मस्त खरंच हे माझं मॅजिकल लिक्विड आहे आणि खूप भारी काम करतं एकदम साफसफाईचं. तर आता हे समोरचं जे आहे इथे म्हणजे जे फर्निचर आहे ना, त्याच्यावरती रोज एक हात तरी मारावाच लागतो. नाहीतर लगेचच त्याच्यावरती धूळ दिसते. पण लाकडाला पुसताना किंवा लाकडाला साफसफाई करताना थोडंसं तुम्ही ना काळजी घेऊन करत जा. म्हणजे जो तुम्ही कपडा घेताय तर तो अगदी पिळून घेत जा. पाण्याचा अंश जास्त त्यामध्ये ठेवू नका. त्याने काय होतं लाकूड कधी-कधी फुगतं, वरती येतं. तर म्हणून अगदी हलक्या हाताने म्हणजे अगदी रुमाल पिळून घ्यायचा गच्च आणि त्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचं. तर काम करता करताना माझं फेवरेट हे जे शारदा स्तवन आहे पद्मजा जोगळेकर यांचं, तर ते लागलं आणि ते लागल्यानंतर आहे ना मला असं वेगळंच घरातलं वातावरण अगदी मस्त वाटतं आणि त्यांच्यासोबत आपसुकच म्हणजे गायला सुरुवात होते आणि खूप मस्त वाटतं. तर मी चेक करते की काय काय राहिलंय, कुठे धूळ दिसते का. बघा घरामध्ये ना जी धूळ ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, याने घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त येते. तर घरामध्ये म्हणून धूळ, जाळ्या हे सगळं लगेचच साफ करून घ्यायचं.
तर आजची आपली गुरुवारची पूजा बघा अशी छान झालेली आहे आणि गुरुवारी आज संध्याकाळी 6:30 वाजता आपली आरती सुद्धा असणार आहे लाईव्हमध्ये. तर सगळ्यांनी आरतीला नक्की या. नंतर मग लाईव्हमध्ये सगळे विचारत राहतात की ताई आरती किती वाजता असते? तर स्वामींना जी राखी बांधली होती ना ती पण तशीच आहे, तशीच ठेवली आहे स्वामींनी अजून. तर अशी आजची पूजा झालेली आहे आणि आज आईचा वाढदिवस आहे. तर आईला ना हा हलवा खूप आवडतो, तिला आवडायचा हलवा हा खूप. तर म्हणून मी हलवा आणला होता, देवाकडे नैवेद्य सुद्धा दाखवला आणि माझ्याकडे ज्या ताई येतात ना त्यांना सुद्धा मी दिला, म्हणजे आईच्या प्रित्यर्थ मी त्यांना दिला. छान गजरा दिला त्यांना मस्त. आणि जे मगाशी तुम्हाला सुरुवातीला दाखवली बघा भरपूर अशी जास्वंदाची फुलं आलेली होती. तर आज चतुर्थी सुद्धा आहे आणि खूप सारी फुलं आली होती. तर म्हणून म्हटलं सगळं छान असं गुलाबी रंग पसरलाय संपूर्ण देवघरामध्ये. तर अशा प्रकारे आज आईचा वाढदिवस मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने साजरा करायचा निर्णय घेतला. कारण पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आई देवाघरी गेली होती तर त्याच्यानंतर दुसऱ्याच वर्षी मी केक वगैरे छान, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती. तर त्याच्यानंतर जसं जसं हळूहळू आपल्याला काही गोष्टी समजायला लागतात, जसं आपण अध्यात्मामध्ये पुढे पुढे थोडंसं जात जातो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यातून रिअलाइज होतात की आपण केक वगैरे आणतो, केक कटिंग करतो, पण जे हयात आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे की ती व्यक्ती त्या गोष्टी खाते किंवा इतरांसोबत तो आनंद शेअर करते. पण ज्या व्यक्ती नाही आहेत आणि त्यांच्यासाठी जर आपल्याला काहीतरी करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे की अन्नदान. तुम्हाला कुठल्याही कोणाच्याही स्मृतीप्रित्यर्थ, वाढदिवसानिमित्त, परत असं म्हणजे कुठल्याही गोष्टी असतील तर तेव्हा तुम्ही अन्नदान करत चला. त्याचं पुण्य तुम्हालाही मिळतं आणि जी व्यक्ती जिच्यासाठी तुम्ही करतात ना त्यांना सुद्धा एक आत्मिक समाधान त्याच्यातून मिळत असतं. तर म्हणून मला पर्सनली म्हणजे ही गोष्ट खूप आवडते की काही असेल ना तर मी अन्नदानाला जास्तीत जास्त प्रेफरन्स देते. आणि त्यानंतर तिला काय आवडतं तर तिला मी जसं तुम्हाला दाखवलं की तिला हलवा खूप आवडायचा. तर म्हणून मी माझ्या त्या ताई आहेत ज्या कामाला येतात मग त्यांनाच मी छान गजरा दिला, त्यांना हलवा दिला. म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपण त्या व्यक्तीला बघायचं आणि एका जिवंत माणसाने ती गोष्ट जेव्हा ती त्यांच्यापर्यंत पोचते ना तरच ती त्या व्यक्तीपर्यंत पोचते ज्याच्यासाठी तुम्ही करता. आणि फक्त जर आपणच सेलिब्रेट केलं आणि काय आपणच खाल्लं तर त्याचं काहीच अर्थ नसतो खरं सांगायला. आपण त्यांच्यासाठी नाही करत, आपण आपल्या मजेसाठी करत असतो मग ते. तर मग म्हणून म्हटलं की चला छान झाड लावू. आज मी ते पारिजाताचं झाड लावलंय. ते नेहमी मला म्हणजे त्याच्यामध्ये आई नेहमी दिसत राहील. त्याला जशी ऑक्टोबरमध्ये त्याला फुलं येतात पारिजाताला आणि त्याला हरिशृंगार सुद्धा म्हणतात. ती कृष्णाचा शृंगार करतात त्या झाडाच्या फुलांनी. आणि ती स्वाध्यायमध्ये होती त्याच्यामुळे तिला योगेश्वर भगवानांचं खूप होतं, म्हणजे कृष्णांचं खूप करायची. भगवद्गीता नेहमी वाचत राहायची. तर मला असं वाटतं की काही एक्स्ट्रा फक्त दिखाव्यासाठी करण्यापेक्षा तिला ज्या काही गोष्टी आवडायच्या किंवा तिची ज्या काही इच्छा होत्या तर त्या गोष्टी मी करू. तर म्हणून गीतेचं पठण केलं. तर अशा बऱ्याचशा अगदी छोट्या गोष्टी, अगदी साध्या गोष्टी, पण ज्यांनी आपल्याला एक आत्मिक समाधान मिळेल, ज्या व्यक्तीसाठी करतोय त्या व्यक्तीला त्याचं पुण्य आणि समाधान दोन्ही गोष्टी मिळतील, अशा गोष्टी म्हणजे मला तरी असं वाटतं की अशा गोष्टी केल्या पाहिजेत. तर असा आजचा व्हिडिओ होता. आता इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, पण जेवढं म्हणजे मोठं घर तुम्ही विचार करता ना तेवढ्याच जबाबदाऱ्या सुद्धा वाढतात, तेवढीच पूसपास वाढते, तेवढी साफसफाई वाढते. एका ताईने मला कमेंट केली होती की ताई तू अगदी मिनिमलिस्टिक जीवन जग, म्हणजे अगदी मोजक्याच गोष्टी ठेव आणि त्याच्यानुसार जीवन जग. खरंच म्हणजे ती खूप चांगली गोष्ट ती म्हणाली. ॲक्च्युली तिच्या तोंडून कदाचित स्वामीच म्हणाले असतील. तर खरंच आहे ती गोष्ट. आपण जेवढा पसारा वाढवू ना तेवढं कमीच आहे आणि तो शेवटी पसारा आवरायला कोणाला लागतो? आपल्यालाच. तर त्याच्यामुळे ऑर्गनाईज करणं ही वेगळी गोष्ट आहे, पण जिथे गरज असेल तिथेच त्या गोष्टी घ्या, तिथेच ऑर्गनाईज करा. उगाचच गरज नसेल तर खूप जास्त गोष्टी जमा करून मग त्या गोष्टी आपल्याला सतत साफसूफ ठेवायला लागतात, सतत ऑर्गनाईज ठेवायला लागतात. आणि मग या गोष्टींमध्ये काय होतं ना की तुम्ही दुसऱ्या गोष्टी करणं म्हणजे आयुष्यात
खरंच जे महत्त्वाचं आहे, एकमेकांना भेटणं, कोणाकडे जाणं, अशा ह्या सगळ्या गोष्टी राहूनच जातात. आपण दिवसभर फक्त संसाराचा गाडा सोडत राहतो. तर तसं न करता आपण आपलं आयुष्यसुद्धा जगलं पाहिजे. स्वतःसाठी, इतरांसाठी, सगळ्यांसाठी वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल सगळ्यात म्हणेन की महाग जी गोष्ट आहे ना, तर ती वेळच आहे. तर तुम्ही जर कोणाला काही देऊ शकत असाल तर त्याला वेळ द्या. बाकी काही नाही दिलं तरी चालेल मी म्हणेन. तर चला, आजच्या या नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.